तर मंडळी आम्ही पूर्ण फॅमिली चाललो होतो आज पिकनिकला. तर बघू शकताय मस्त जर्नी आमची. तर रस्त्यात भेटल्या होत्या मेंढ्या. हाय हॅलो एव्हरीवन. तर मी प्राची पाटील. तर ना आम्ही आलेलो होतो आज गिरडमध्ये. तर तुम्हाला पण माझ्यासोबत मी आज गिरडचं दर्शन घडवणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ. तर बघू शकताय आपण प्रचंड परिसर बघू शकताय तुम्ही गिरडचा. घरी एखादी जण पाहिजेच ना, कारण तर असं बघू शकताय. तर हे बघा, हे दादा हे मस्त दुकानवाले दादा असतात, आपल्याला प्रसाद आणि परत ना पार्किंगसाठी वगैरे जागा देतात. तर असं कधी जर तुम्ही आले तर तुम्हाला इथे चादर वगैरे घेतली तर तुम्हाला गाड्या पार्क करायसाठी पण जागा भेटते. तर बघू शकता सेट वगैरे गाडी पार्किंगसाठी. बघा आपली चादर. तर कसं आपल्या पुढासाठी सगळे करत असतात काही ना काहीतरी ते चाललं होतं पार्किंग करा, इथे गाडी पार्क करा. तर चला आपण मंदिरकडे जाऊया. तर चला मंडळी, माझी ना इकडे पूर्ण फॅमिली आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. मंदिरचा परिसर आहे. तर इकडे आहे आपला. तर काय ना मंडळी, मी ना मधलं नाही कॅप्चर करू शकत कारण की ते फोन अलाउड नाही आहे, त्यामुळे ना थोडं आपण बाहेरूनच कॅप्चर करूया. तर बघू शकता तुम्ही पब्लिक वगैरे आणि हे आपले दुकानं वगैरे काय मस्त वाटतात ना. बघू शकता. आणि हा बघा आपला मध्ये एंट्री नाही आहे, फोन घेऊन जायची एंट्री नाही आहे आपल्याला मध्ये. तर आपण किती भारी वाटतंय ना सगळं. आणि याच्यानंतर मध्ये ना मोबाईल अलाउड नाही आहे, मी तिथे पण तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर थोडं आपण बाहेरूनच बघूया. आणि आता आपण जाऊया माझ्या सगळ्या फॅमिलीला भेटण्यासाठी. तर हे बघा व्ह्यू आणि हा आपला मस्जिदचा भाग तर भारी आहे. आणि हे सगळे दुकानं वगैरे, तर इथून आपण चादर वगैरे घेऊन मस्त इथे चढवू शकतो. आणि आता ना माझी फॅमिली तिकडे बसलेली आहे, आम्ही आलेलो होतो तर इथे. तर आता आमचं चाललं होतं स्वयंपाकाचं. तर ही माझ्या भावाची मुलगी आहे जी हाय करते रिया. माझी नवरोबा हॅलो म्हणजे कुठे आले तुम्ही सांगा मुलगी. लवकर. वेळ आले काऊन आले फिरायला आले असं का या माझ्या तू काय खातायस थोडा खाताय भूक माझी लागली मामी आणि ही आहे मन्नी. जेवण नाही दिलं तुला असे का. तर इकडे आमचं चाललं होतं जेवण बनवण्याचा कार्यक्रम. यूट्यूबला दिसाल ना तुम्ही. आम्ही गेलो होतो बा आमच्या मुलाच्या खुशीत. काय करताय तुम्ही. भात भाजी जेवणात काय बनवताय. बेसन भात. या मंडळी तुम्ही पण जेवायला आमच्याकडे. तर मामा मामी म्हणे व्हिडिओ बनवते का म्हटलं हां. तर ही तुम्ही कोण आहे आहे माझी मा. तुमचं नाव काय आहे. लीलाबाई गडा कुठल्या तुम्ही. खादगाव पिंडाच्यात मी काय तुम्ही सिद्धेत राहता. तुम्ही चुकीचं सांगता बाबा लोकांना. तुम्ही कोणाची. तुमचं नाव आवडत नाही काय. मंगला मधुकर मेंढे. मंगला मधुकर मेंढे काय गं? आपलं नाव सांगते. टमाटा कमी आहे का आपल्याकडे इथे. तर ही आमची माणी. कुठे आली आहे तुझ्यासाठी. तर फायनली ना आपण जात होतो आता. आपला स्वयंपाक झालेला होता आणि सगळेजण जात होतो. तर हा जो ब्ल्यू टी शर्टवाला माझा भाऊ आहे हाच लागलेला आहे नोकरीवरती. तर चला मंडळी आपण भेटू. जेवढं मला कॅप्चर करता येईल तेवढं मी कॅप्चर करते. कंटिन्यू करा व्हिडिओ. तर मस्त आपण इथं ना हे करून घेतली पूजा आणि ना परत अगरबत्ती वगैरे लावून परत नारळ बिरळ फोडायचं आहे आपल्याला. तर बघू शकता कंटिन्यू करा. तर परमिशन भेटली आपल्याला अंदर कॅमेरा घेऊन जायची. तर बघू शकता अंदरचा प्लेस भाईसाहेब किती मस्त वाटतोय सगळं. तर नवरा मला म्हणत होता की म्हणे मोबाईल. म्हटलं नाही मी परमिशन घेतलेली आहे. त्यांनी हां बोललं म्हणून मी घेऊन आली. तर नाही इथं आपल्याला चढवायची आहे चादर. तर भावाकडनं म्हणजेच माझा जो भाऊ आहे आता जो नोकरीवर जॉईन होणार आहे तर त्याच्याकडूनच मामा मामी पूजा करून घेत होते. त्याच्या हाताने चादर चढवायची होते. आम्ही सगळ्यांनी पण हात लावलेला होता बघू शकताय तुम्ही. तर भारी आहे मंडळी प्लेस तसं म्हणजे शांतता. प्रत्येक मंदिर असो मस्जिद असो किंवा चर्च असो किंवा आय थिंक विहार असो सगळ्याच देव धार्मिक ठिकाणी ना शांतता भेटतेच आणि मन प्रसन्न होतंच. तर आता आपली फुलाची चादर वगैरे चढवणं चालू होते इथे. आणि मग परत मंडळी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. याच्यानंतर आम्ही जाणार आहोत मोठ्या गडावरती म्हणजे तिथं पण आहेत दर्गा. तर तिथे जाणार आहोत आम्ही सगळे फॅमिली. इथली पूजा वगैरे संपन्न झाली की मग आम्ही निघू तिकडे
जाण्यासाठी. तर मस्त तिथे आमचं पूजेचं सामान वगैरे आणण्यात देणं चालू होतं आणि पूजेमध्ये दान दक्षिणा टाकून त्यांचा आशीर्वाद घेतला. तर हा बघू शकताय तुम्ही आपला दर्गा. तर जेवढं फुलं वगैरे आपला जे काही प्रसाद होता ते त्यांनी तिथे टाकलेलं आहे दर्ग्यावरती आणि जे आपल्याला प्रसादाला द्यायचं आहे ते वापस ते करत होते आणि सगळ्यांना म्हणत होते की तुम्ही नमस्कार करा, दान टाका आणि समोर जा, म्हणजेच गर्दी करू नका इथे. तर अशा प्रकारे मस्त सगळ्यांनी इथे पूजा वगैरे करून घेतलेली आणि त्याच्यानंतर अंदरची पूजा वगैरे आपण संपन्न केली आणि त्याच्यानंतर परत बाहेर आलेलो होतो आपण. तर इथे परत आपण नारळ वगैरे फोडायचं होतं तर इथे मुलाकडून करून घेतली थोडीशी पूजा. तर माझे हजबंडकडे दिला मी नारळ. मी म्हटलं तुम्ही फोडून घ्या नारळ वगैरे. इथे प्रसाद आपल्याला न्यायचं वगैरे. तर मग इथे आपलं नारळ वगैरे घेतलं आहे फोडून आणि चाललो होतं आमच्या रियाबाईचं रक्षा लावणं. त्यात माझे मोठे मामा मजवे मामा आणि त्याच्या मागे उभे आहेत माझे. आणि मंडळी आता आम्ही जातोय दर्ग्यावरती. तर आम्ही जिथे जेवण वगैरे बनवलं तिथेच आमच्या चपला वगैरे सगळं ठेवून दिलं आणि बिना हनवानी पायाने आम्ही बसलो एक गाडीमध्ये. आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर तुम्हाला दाखवतेच मी गिरटचं दर्गा टेकडीवरती. तर आमची गाडी पण निघालेली होती आणि आता आपण जाऊया आपल्या मेन दर्ग्यावरती. हे बघू शकता हे जे पहाड दिसत आहे त्या पहाडावरती आहे आपल्या. तरी इथे आपल्याला टोल भरायचं होतं. गिरट गावाचं हा नाका होता तिथे टोल भरलेला आणि आपण निघालो या वळणावरती. तर बघू शकताय काय भारी जंगल आहे आणि आपली गाडी चढती आहे वरती पहाडावरती. तर एकदम असं फील होत होतं की आपण लोणावळा खंडाळ्यालाच जातोय. तर बघू शकता आम्ही किती पब्लिक होतो, म्हणजेच किती होते आमचे फॅमिली मेंबर. तर फायनली इथे एक मारुतीचं मंदिर आहे आणि इथे सगळ्यांना आता पूजा वगैरे करायची होती. तर इथे आता म्हणे मामा इथे पण थांबावं लागते, इथे आपल्याला माथा टेकावेच लागतो. तर मग इथे आमची गाडी थांबलेली. इथे आम्ही सगळं मस्त एक 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 उतरून आता सगळ्यात पहिले मामा उतरते माझे आणि त्याच्यानंतर आपण जाऊया मारुतीच्या देवळात. म्हणजे मारुतीचं आहे तिथे मंदिर. तिथे तर नवऱ्यांचं चाललं होतं शूट करणं. तर हे बघू शकता तो गिरट गाव आहे खाली. तर छान वाटत होतं पहाडावरनं खाली बघायसाठी. तर नवऱ्याचं चाललं होतं व्हिडिओ घेणं. तर त्याच्यानंतर आमची सगळी मंडळी इथनं खाली उतरली आणि गेली देवदर्शनासाठी. तर इथे मस्त आपण पूजा अर्चना करून घेतलेली. थोडीशी जे आपल्याला मागायचं होतं सद्बुद्धी ती मागितलेली देवाकडनं. मला तेवढं काही धार्मिक माहिती नाही पण आय थिंक थोडंफार करते मी बघून. तर नवरा पण आला होता तर मस्त खुण्यासाठी मस्त त्यांनी पण पूजा वगैरे करून घेतले. तर अशा प्रकारे आपण इथे पूजा केली. इथे मामाजीने फोडलेला होता नारळ प्रसादासाठी. तर मग आज जो भाऊ नोकरी लागला त्याच्याच हाताने आपल्याला इथे बांधायचा होता कलावा वगैरे. तर माझा मुलगा लावतोय इथे अगरबत्ती, माझी आई पडती पाया. तर माझं पण चाललं होतं इथे अगरबत्ती लावण्याचं. तर मी मस्त आपल्या देवांना नमस्कार करून घेतलेला, अगरबत्ती लावून घेतलेली आणि भावाचं चाललं आहे कलावा बांधणं. तर माझ्या भावाला विश वगैरे करा मंडळी आणि जर आम्हाला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. आमच्या व्हिडिओला लाईक करा. असे छोटे मोठे व्हिडिओ मी घेऊन येत राहीन तुमच्यासाठी. आमच्या रियाचं पण चाललं होतं बांधणं. तर माझे मोठे मामी आणि मोठे मामा ऑलरेडी खाली गेलेले आहे गाडीजवळ, त्यांची पूजा झालेली आहे आणि आता मी हळूहळू उतरत आहे. तर माझी माई लागली एकदम से रडायला, मम्मी मला घे. तर मग मी म्हटलं ये बेटा. तिला घेऊन उतरायचं म्हणजे एक कसरतच होती आणि की काय पायऱ्या अशा होत्या, पूर्ण प्लेन पण नव्हत्या, एकदम हे होत्या. तर भीती वाटत होती. तर ह्याला चल म्हटलं. तर आमच्या बाबाचं फ्लॅश मारणं चालू होतं थोडं इथे. तर बघू शकताय आणि अशा प्रकारे आता आपण जातोय मेन दर्ग्यावरती. फायनली सगळ्यांची पूजा झालेली आहे आणि माझे हजबंड वरतीच आहेत कारण की ते करत होते मला कॅप्चर. आणि त्याच्यानंतर आपण निघालो आहे गिरटसाठी. तर हे गिरटचं दरबार तुम्ही बघू शकता गेट. आणि फायनली आपण आपली गाडी वगैरे आणली आणि गाडी लावलेली तिकडे. आता चाललं होतं इथे सगळ्यांचं हात पाय वगैरे धुणं, कारण की कंपल्सरी आहे इथे हात. आपण बाहेरून येतोय प्रवासात तर इथे हात वगैरे धुवावंच लागतं. आणि हे बघू शकताय सगळं तुम्ही परिसर. तर इथे घोडे पण आहेत, घोडेसवारी पण होते, मंकीज आहेत.
तर हे बघा मंकी. तर इथे चाललं होतं पूजेचं सामान घ्यायचं फॅमिलीचं. तर इथे पूजेचं आपण सामान वगैरे घेतलं आहे आणि मी पूर्ण प्लेस कॅप्चर करत होती आणि आपली गाडी गेली पार्किंगला. तर याच्यानंतर सगळ्यांचं चाललं होतं चादर वगैरे घेणं, प्रसादाचं सामान घेणं आणि आमच्या रावचं चाललं होतं फुटाणे घेऊन माकडांना फुटाणे चारणं. तर बघू शकता आपण यांना फुटाणे टाकलेले आणि तिथे फुटाणे त्यांना खाऊ घातले आणि त्याच्यानंतर निघालो आहे आपण दरबारमध्ये जाण्यासाठी. तर हा प्लेस बघू शकता, हे माकडं बघू शकताय तुम्ही मंडळी. तर हे बघू शकताय. तर हा आहे विहिरीचा भाग. तर याच्यानंतर एवढंच आपण काय नाही एवढंच कॅप्चर करू शकतो. समोर ना एंट्री नाही आहे मोबाईलला कॅमेऱ्याला. तर एवढंच मी तुमच्यासाठी कॅप्चर करते. तर इथली आपण पूजा वगैरे केलेली आणि तिथे चादर वगैरे चढवली. त्याच्यानंतर आलो माकडांकडे. तर माकडांना थोडेसे खाऊ घातले आपण फुटाणे वगैरे. तर माझ्या माहींचं चाललं होतं त्या पिल्लूसोबत खेळायचं आहे असं. तर मग त्याच्या मम्मीला मीच खाऊ घातले फुटाणे. ते पिल्लूला तुम्ही बघतायत की कसं माझ्या अंगाला हजबंड म्हणे मी पण खाऊ घालते फुटाणे. तर हा राव बाबा एकटाच बसला होता इकडे. तर म्हटलं बाबा तू का नाराज आहे म्हणून त्याच्याजवळ गेली. तर तो ऑलरेडी नाराजच होता मंडळी. तर थोडे त्याच्याशी गप्पा मारल्या. मग हजबंडनं बघा आता तर हे माकडीन बाईनं असा हात पकडला नवऱ्याचा माझा जसं काही तिथंच नवरा आहे. असा होता मंडळी आमचा प्रवास.